सिम्बोपोगॉन फ्लेक्झिओसस दिसतंय सर्वांना? ज्याला आपण गवती चहा म्हणतो, लेमन ग्रास, माहिती सर्वांना? असेल माहिती, तुम्ही इथं बघू शकता लेमन ग्रासचं प्लांट कसं असतंय ते. याच्यापासून मेजरली ऑइल एक्सट्रॅक्शन केलं जातं. त्याचा जर मोस्टली काय ऍडव्हान्टेज असेल तर तो ऑइल एक्सट्रॅक्शन आहे. लेमन ग्रासलाच आपण गवती चहा सुद्धा म्हणतो. याच्यामध्ये बघा त्याचं जे बॉटनिकल क्लासिफिकेशन आहे तर ते क्लासिफिकेशन सुरुवातीला आपण बघूया. क्लासिफिकेशन मध्ये याचा किंगडम आहे प्लांटी, म्हणजे लेमन ग्रास हे जे प्लांट आहे तर ते कुठल्या किंगडम मध्ये येतं तर प्लांटी. डिव्हिजन आहे त्याचा मॅग्निलिओफायटा. डिव्हिजन काय आहे? मॅग्निलिओफायटा. त्याचा जो क्लास आहे तो क्लास आहे लिलिओप्सिडा आणि ऑर्डर जी आहे तर ती आहे पोएल्स. देन नेक्स्ट फॅमिली आहे पोएसी आणि जीनस काय आहे तर सुरुवातीलाच तुम्हाला बॉटनिकल नेम मध्ये बघितलं तुम्ही जीनस आणि स्पेसीज. तर जीनस काय आहे? सिमोपोगॉन, स्पेसीस आहे फ्लेक्झिओसस. मग त्याचं बॉटनिकल नेम काय झालं तर सिमोपोगस फ्लेक्झिओसस. त्याच्यानंतर बेसिक इंट्रोडक्शन मध्ये बघा याचं जे ओरिजिन आहे लेमन ग्रासचं तर ओरिजिन काय आहे? एशिया आहे, साऊथ अँड सेंट्रल अमेरिका आहे, आफ्रिका आहे आणि त्याच्यानंतर सम ऑफ ट्रॉपिकल कंट्रीज ज्या आहेत तर ह्याच्या या प्लेसेसला आपल्या याचं काय आहे ओरिजिन आहे कशाचं? लेमन ग्रासचं. ओके. त्याच्यानंतर बघा आता त्याचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे बेस्ड ऑन कलर ऑफ स्टेम, म्हणजे स्टेमचा जो कलर असतो त्याच्यावरती क्लासिफिकेशन केलेलं आहे लेमन ग्रासचं. तर त्याचे दोन टाइप्स आहेत. फर्स्ट वन आहे सिमोपोगॉन फ्लेक्झिओसस. त्याची जी व्हरायटी आहे तर ती आहे फ्लेक्झिओसस. त्याची जी सेकंड व्हरायटी आहे तर ती काय आहे? व्हरायटी अल्बेसेन्स, ज्याला आपण व्हाईट ग्रास म्हणतो. अल्बेसेन्स म्हणजे त्याचं स्टेम जे आहे तर ते कशा कलरचं असणार आहे? व्हाईट कलरचं असणार आहे. सुरुवातीला आपण क्लासिफिकेशन मध्ये तुम्हाला मी जो सुरुवातीला ए सांगितला त्याच्यामध्ये फ्लेक्झिओसस व्हरायटी जी आहे तर त्याच्यामध्ये त्याचं जे स्टेम आहे तर ते रेडिश पर्पल कलरचं असतं. तुम्ही इथं पाहू शकता, तुम्हाला जी मी पहिली स्लाइड दाखवली ना त्याच्यामध्ये हे तुम्ही इथं पाहू शकता. हे कशा कलरचं असतं तर पर्पलिश आणि थोडंफार ब्राऊन अशा कलर मध्ये याचं स्टेम असतं. हे फ्लेक्झिओसस व्हरायटी झाली. आणि त्याच्यानंतर सेकंड बी जो टाइप सांगितलं तुम्हाला मी अल्बेसेन्स, तर तो कसा असतो? व्हाईट ग्रास म्हणतो आपण त्याला. तर त्याचे जे स्टेम असते तर ती कशा कलरची असते? व्हाईट कलरची. इथं तुम्ही बघू शकता हे स्टेम पूर्णपणे कसे व्हाईट आहे. हे झाले तुमचे दोन टाइप्स. त्याच्यामध्ये मी तुम्हाला जे पहिली व्हरायटी सांगितली फ्लेक्झिओसस त्याच्यामध्ये बघा ऑइल कंटेंट जे आहे तर ऑइल कंटेंट किती प्रमाणात आहे तर 0.3 to 0.5%. कुठल्या व्हरायटीमध्ये? जी फ्लेक्झिओसस तुम्हाला मी सुरुवातीला सांगितली ती, त्याच्यामध्ये ऑइल पर्सेंटेज जे आहे तर ते किती आहे? 0.3 ते 0.5%. त्याच्यानंतर सिट्राल हे जे कंपाऊंड आहे तर ते किती आहे? 80 to 86%. नियर अबाउट 80 ते 86% आपल्याला सिट्राल हे जे कंपाऊंड आहे हे या फ्लेक्झिओसस व्हरायटी पासून आपल्याला मिळत असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट मध्ये बघा oil has a good solubility in alcohol and hence in superior in quality. It's recognized as a true lemongrass and it's commercially cultivated. तर हे जे ऑइल आहे फ्लेक्झिओसस व्हरायटीचं तर हे याची हे आपलं जे अल्कोहोल आहे याच्यामध्ये हायली काय होतात? लगेचच सोल्युबल किंवा डिझॉल्व्ह होतात. आणि ह्याची जी क्वालिटी आहे फ्लेक्झिओसस व्हरायटीचं जे ऑइल आहे तर त्याची क्वालिटी कशी आहे? सुपेरियर क्वालिटी आहे. आणि त्याच्यामुळे हे जी व्हरायटी आहे फ्लेक्झिओसस ही कमर्शियली काय केली जाते? ग्रोन केली जाते, कमर्शियली कल्टिवेट केली जाते. ओके. हे झाली फ्लेक्झिओसस व्हरायटी जी की रेडिश आणि पर्पल कलरचं ज्याचं स्टेम आहे ज्याच्यामध्ये ऑइल पर्सेंट 0.3 ते 0.5% आहे. सिट्राल जे कंटेंट आहे तर ते किती आहे? 80 to 86%. अल्कोहोल मध्ये हे लगेचच काय होतं? डिझॉल्व्ह होतं किंवा सोल्युबल आहे अल्कोहोल मध्ये याचं जे ऑइल आहे तर ते. आणि हे कमर्शियल काय केली जाते? ग्रोन केली जाते किंवा कमर्शियली ही व्हरायटी कल्टिवेट केली जाते. त्याच्यानंतर बी बघा मी तुम्हाला सांगितलेलं अल्बेसेन्स, याला आपण व्हाईट ग्रास म्हणतो. तर व्हाईट ग्रास का म्हणायचं तर त्याचं जे स्टेम आहे तर ते व्हाईट कलरचं आहे म्हणून आपण ह्या व्हरायटीला
व्हाईट ग्रास म्हणतो. त्याच्यामध्ये सांगितले बघा, स्टेम अँड लीफ शीथ आर व्हाईट इन कलर. जे लीफ शीथ आहे आणि जे स्टेम आहे तर ते कशा कलरचं आहे, व्हाईट कलरचं आहे. याच्यामध्ये ऑइल पर्सेंटेज जे आहे तर ते किती आहे, 0.4 to 0.7%. 0.4 ते 0.7% आपल्याला याच्यामध्ये काय आहे, ऑइलचं पर्सेंटेज आहे. त्याच्यानंतर सिट्राल कंटेंट जे आहे तर ते किती आहे बघा, 55 ते 70%, 55 to 70% सिट्राल कंपाऊंड आहे. त्याच्यानंतर oil has poor solubility in alcohol and hence is inferior in quality. It is normally seen wild. हे जे सेकंड टाइप आहे अल्बेसेन्स व्हाईट ग्रास, तर हे बघा याच्यामध्ये ऑइल कंटेंट 0.4 ते 0.7% आहे. व्हाईट कलरचं सेम असते याचा. सिट्रल कंपाऊंड जे आहे ते नियर अबाउट 55 ते 70% असते याच्यामध्ये. आणि ऑइल जे आहे, जसं आम्ही तुम्हाला फ्लेक्झिओसिस व्हरायटीचं सांगितलं, तर त्याचे ते अल्कोहोल मध्ये हायली काय असतात, सोल्युबल असतात आणि त्याच्यामुळे ते सुपेरियर क्वालिटीचे आहेत आणि त्याच्यामुळे ते कमर्शियली काय केले जातात, ग्रोन केले जातात, कल्टिवेट केले जातात. तर त्याच्या कंपॅरिझन मध्ये जी व्हाईट ग्रास व्हरायटी आहे किंवा जी अल्बेसेन्स व्हरायटी आहे याच्यामध्ये हे जे ऑइल आहे तर त्याची सोल्युबिलिटी जी आहे किंवा ते अल्कोहोल मध्ये इझिली डिझॉल्व्ह होत नाहीये, त्यामुळे याला इन्फिरियर क्वालिटीचं व्हाईट ग्रासची जी व्हरायटी आहे ती कशी आहे, इन्फिरियर आहे. त्यामुळे ती जनरली कमर्शियली ग्रोन केली जात नाहीये. ही आपल्याला जनरली वाईल्ड मध्ये पाहायला मिळते, म्हणजे जे फॉरेस्ट किंवा जंगल वगैरे असेल अशा भागामध्ये जास्त पाहायला मिळते. ही आपल्याला कमर्शियली ग्रोन केलेली पाहायला मिळत नाही. झाल्या दोन वेगवेगळ्या व्हरायटीज किंवा त्याचं जे क्लासिफिकेशन आहे लेमन ग्रासचं ते. त्याच्यानंतर बघा बॉटनीमध्ये हे C4 प्लांट आहे. याचा जो इसेन्शियल पार्ट आहे, इसेन्शियल पार्ट म्हणजे आपण जो यूज मध्ये घेत असतो किंवा इडिबल पार्ट जो म्हणतो आपण, की जो आपण वापरात घेत असतो, म्हणजे आपल्या खाण्यामध्ये असेल किंवा कुठलाही प्रोडक्ट बनवण्यासाठी जो प्लांट पार्ट आपण यूज करत असतो, तर त्याच्यामध्ये लेमन ग्रासचा बघा इसेन्शियल पार्ट मध्ये स्टॉक आहे आणि लिव्ज आहे. तर इसेन्शियल पार्ट म्हणून आपण लेमन ग्रासचा काय यूज करतो, स्टॉक आणि लिव्ज. त्याच्यानंतर ऑइल जे आहे, ऑइल एक्स्ट्रॅक्शन हे स्टीम डिस्टिलेशन प्रोसेसने काय केलं जातं, ऑइल एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. त्याच्यानंतर बघा प्रिपरेशन ऑफ रूट लिव्स, व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. याच्यामध्ये प्रोपॅगेशन जर तुम्हाला सांगायचं झालं तर व्हेजिटेटिव्हली प्रोपॅगेट होतात हे. त्याला आपण काय म्हणतो, कर्न्स म्हणतो. हे तुम्हाला इथं पाहायला मिळत असेल किंवा तुम्ही पाहू शकता इथे. हे जे सेपरेट प्लांट आहे तुम्ही पहिल्या स्लाइड मध्ये बघू शकता, थांबा तुम्हाला दाखवते. इथे बघा हे जे इथे रूटला अटॅच आहे हे सेपरेट ज्यावेळेस आपण करतो तर ते ह्या ज्या क्लिप्स आपण सेपरेट केल्या करून जर आपण नेक्स्ट पुन्हा जर नवीन फील्ड मध्ये त्याला प्लांटिंग केली तर हे काय झाले, प्रोपॅगेशन बाय व्हेजिटेटिव्ह मेथड. त्यालाच आपण काय म्हणतो, कल्म म्हणतात. लेमन ग्रासच्या जे आपण प्रोपॅगेशन साठी मटेरियल यूज करणार आहे किंवा ज्या क्लिप आपण सेपरेट करून यूज करतो तर त्यालाच आपण काय म्हणत असतो, कल्म म्हणतो. त्याच्यामध्ये बघा तर बघा प्रोपॅगेशन मध्ये तुम्हाला सांगत होते, टॉप ऑफ कर्न्स आर कट ऑफ विदिन 20 to 25 सेंटीमीटर अबव द ग्राउंड. द कर्न रूट पोर्शन इज डिवाइडेड इनटू स्लिप्स containing 2 to 3 tillers. The lower sheath is removed and expose young roots and the old roots are clipped off, keeping the slip 25 to 30 सेंटीमीटर लॉंग. तर बघा काय करायचंय, जे होल प्लांट असणार आहे त्याच्यापासून आपल्याला ज्या क्लिप्स आहेत तर त्या काय करायच्या, रिमूव्ह करायच्या आहेत किंवा ज्या स्लिप्स आपल्याला आपण रिमूव्ह करणार आहे तर त्याची हाईट किती असली पाहिजे, 20 to 25 सेंटीमीटर. आणि ते ग्राउंड लेवल पासून आपल्याला काय करायचे आहे, कट करून घ्यायचे आहेत. आणि आपण ज्या वेळेस स्लिप्स त्या कट करतोय तर त्याला कमीत कमी 2 ते 3 तरी टिलर्स असले पाहिजेत. आणि त्याच्यासोबतच त्याचे जे रूट्स आहेत तर ते सुद्धा ग्राउंडच्या लेवल पासून ज्यावेळेस तुम्ही त्याला कट करताय तर ते ज्यावेळेस आपण फील्ड मध्ये ट्रान्सप्लांट करणार आहोत किंवा ऍक्च्युअल कमर्शियल प्लॉट वरती ट्रान्सप्लांट करणार आहोत तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, त्याची जी हाईट आहे तर ती नियर अबाउट 25 to 30 सेंटीमीटर तरी असली पाहिजे. त्याच्यानंतर स्पेसिंग बघा, स्पेसिंग आहे 45 बाय 45 सेंटीमीटर किंवा 60 बाय 45 सेंटीमीटर.
ओके. आणि त्याचे जे स्लिप्स रिक्वायरमेंट आहे म्हणजे सीड रेट जो आहे तर त्याच्यासाठी स्लिप्स ज्या लागतात त्या किती लागतात 45,000 ते 50,000 पर हेक्टर. म्हणजे एका हेक्टर साठी आपल्याला नियर अबाउट 45,000 ते 50,000 स्लिप्स जे आहेत किंवा सीडलिंग जे आहे तर ते काय आहे गरजेचं आहे. देन नेक्स्ट मध्ये बघा त्याच्यामध्ये बघा त्याच्यामध्ये ज्या फार्मास्युटिकल ज्या काही प्रॉपर्टीज आहेत किंवा ज्या हेल्थ बेनिफिट्स जे त्याचे आहेत तर काय आहेत बघा त्याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आहे लेमन ग्रास, त्याच्यानंतर अँटी डायरियल आहे, अँटी फिलेरियल आहे, अँटी फंगल आहे, त्याच्यानंतर अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज आहेत, त्याच्यानंतर अँटी एमिओबिक आहेत. म्हणजे जे काही बॅक्टेरियल किंवा फंगल डिसीजेस असतील किंवा इन्फ्लामेटरी किंवा सूज येणं वगैरे असेल तर याच्या हे सगळं कमी करण्यासाठी आपण लेमन ग्रास काय करतं तर रेमेडी म्हणून आपण यूज करतो. त्याचं जे ऑइल असेल किंवा त्याचे जे लिव्स असतील तर ते आपण रेमेडीज म्हणून आपण यूज करत असतो. ओके. त्याच्यानंतर बघा सॉइल रिक्वायरमेंट जी आहे तर ती काय आहे रिच लोम टू पुअर लॅटराइट सॉइल बेस्ड ऑन सँडी लोम. तर लेमन ग्रासच्या कल्टिवेशन साठी आपल्याला लोमी किंवा सँडी लोम जी सॉइल आहे तर ती काय आहे सुटेबल आहे. त्याच्यानंतर टेम्परेचर कसं पाहिजे तर हाय टेम्परेचर आणि सनशाईन जो आहे सूर्यप्रकाश स्वच्छ असा सूर्यप्रकाश आणि हाय टेम्परेचर आपल्याला इसेन्शियल आहे लेमन ग्रासच्या कल्टिवेशन साठी. त्याच्यानंतर रेनफॉल जो आहे तर तो नियर अबाउट 3000 मिलीमीटर आपल्याला रेनफॉल गरजेचा आहे. त्याच्यानंतर प्लांटिंग बघा प्लांटिंग टाइम म्हणजे कधी प्लांटिंग केली जाते तर मे आणि जून हा बेस्ट पिरियड आहे लेमन ग्रासच्या प्लांटिंग साठी. त्याच्यानंतर बघा जर आपण इरिगेटेड कंडिशन मध्ये जर आपण लेमन ग्रासचे कल्टिवेशन घेत असेल तर आपण इयर मध्ये कधीही आपण लेमन ग्रासची काय करू शकतो प्लांटिंग करू शकतो. फक्त डिसेंबर जानेवारी हा पिरियड सोडून आपण इयर मध्ये कधीही लेमन ग्रासची प्लांटिंग करू शकतो जर आपण इरिगेटेड कंडिशन साठी जर घेत असेल लेमन ग्रास तर. त्याच्यानंतर प्लांटिंग डेप्थ जी आहे तर ती किती आहे 5.8 सेंटीमीटर. नियर अबाउट डेप्थ जी असणार आहे तर ती किती असणार आहे 5 ते 8 सेंटीमीटर डीप आपण लेमन ग्रासचे प्लांट जे आहे किंवा स्लीप जी आहे तर ती सोन करू शकतो. आणि पर होल म्हणजे एका छिद्रामध्ये आपल्याला काय करायचे 2 स्लिप्स काय करायचे आहेत ट्रान्सप्लांट करायच्या आहेत. त्याच्यानंतर बघा प्लांटिंग मेथड आहे तर ती कुठली आहे रिजेस अँड फरो ज्याला आपण सरी वरंबा पद्धत म्हणतो ती प्लांटिंग मेथड आपण काय करायची आहे यूज करायची आहे. त्याच्यानंतर प्लांट्स गेट इस्टॅब्लिश्ड वेल विदिन 25 to 30 days आफ्टर प्लांटिंग. म्हणजे प्लांट इस्टॅब्लिश व्हायला कधी सुरुवात होते तर प्लांट ट्रान्सप्लांट करून 25 ते 30 दिवस म्हणजे नियर अबाउट 1 मंथ ज्यावेळेस होईल ट्रान्सप्लांट करून त्यावेळेस प्लांट इस्टॅब्लिशमेंट व्हायला स्टार्ट होते. हे झालं प्लांटिंग. प्लांटिंग मध्ये प्लांटिंग टाइम सांगितला तुम्हाला मे जून. जर इरिगेटेड साठी घेत असेल आपण तर ऑल अराउंड इयर आपण कधीही करू शकतो एक्सेप्ट डिसेंबर जानेवारी. प्लांटिंग डेप्थ जी आहे तर ती किती आहे 5 to 8 सेंटीमीटर. पर होलला आपल्याला 2 स्लिप्स काय करायचे आहेत ट्रान्सप्लांट करायचे आहेत. प्लांटिंग मेथड आहे रिजेस अँड फरो आणि प्लांट इस्टॅब्लिश व्हायला सुरुवात कधी होते तर ट्रान्सप्लांटिंग झाल्याच्या नंतर 1 मंथ मध्ये तिथं आपल्याला इस्टॅब्लिशमेंट प्लांटची झालेली पाहायला मिळते. ओके. देन नेक्स्ट आहे मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स ऍप्लिकेशन. तर मॅन्युअर्स मध्ये बघा FYM आहे 10 टन पर हेक्टर नियर अबाउट 10 टन जे फार्म यार्ड मॅन्युअर आहे चांगलं कुजलेलं शेणखत आपल्याला काय करायचं आहे लँड प्रिपरेशन ज्यावेळेस आपण करत असतो तर फायनल लँड प्रिपरेशनच्या टाइमला आपल्याला इनकॉर्पोरेट करायचं आहे FYM सॉइल मध्ये. त्याच्यानंतर प्लगिंग करून आपल्याला ते काय करायचं आहे मिक्स करायचं आहे सॉइल मध्ये. त्याच्यानंतर बघा फर्टिलायझर डोस जो आहे मॅन्युअर्स मध्ये आपण पाहिलं आपल्याला FYM द्यायचा आहे. फर्टिलायझर्स मध्ये बघा नायट्रोजन आहे फॉस्फरस आहे आणि पोटॅश आहे. तर नायट्रोजन जो आहे तर तो आपल्याला किती द्यायचा आहे 20 ते 150 kg आपल्याला काय करायचं आहे नायट्रोजन द्यायचं आहे. फॉस्फरस 60 kg आणि पोटॅश जे आहे ते 60 kg.
म्हणजे आपल्याला नायट्रोजन द्यायचं तो किती 22 and 50 kg पर हेक्टर पर इयर. एका वर्षामध्ये आपल्याला नायट्रोजन 20 ते 150 kg हेक्टरी द्यायचा आहे. त्याच्यासोबतच आपल्याला फॉस्फरस जो आहे स्फुरद ज्याला आपण म्हणतो तर तो आपल्याला 60 kg हेक्टरी पर इयर द्यायचा आहे. त्याच्यानंतर जो पोटॅश आहे ज्याला आपण पालाश म्हणतो तर ते सुद्धा आपल्याला 60 kg हेक्टरी पर इयर साठी अप्लाय करायचा आहे फॉर कल्टिवेशन ऑफ लेमन ग्रास. ओके, त्याच्यानंतर 2 डोसेस मध्ये द्यायचा आपल्याला, एक ऍज अ वेसल डोस आणि दुसरा जो टॉप ड्रेसिंग आहे त्याच्याने आपल्याला हाफ नायट्रोजन जो आहे तर तो आपल्याला ऍज अ बेसल डोस म्हणून द्यायचा आहे आणि हाफ नायट्रोजनचा डोस जो असणार आहे तर तो आपल्याला टॉप ड्रेसिंग म्हणजे ट्रान्सप्लांटिंग झाल्याच्या नंतर प्लांट इस्टॅब्लिशमेंट झाल्याच्या नंतर 1 month ज्यावेळेस होईल नियर अबाउट 25 to 30 days झाल्याच्या नंतर आपल्याला रिमेनिंग म्हणजे जो हाफ डोस राहिलेला नायट्रोजनचा डोस आहे तर तो आपल्याला काय करायचा आहे अप्लाय करायचा आहे. आणि फॉस्फरस आणि पोटॅश जे आहे 60 kg ते सुद्धा आपल्याला ऍज अ बेसल डोस म्हणूनच द्यायचा आहे. म्हणजे जो आपला सुरुवातीचा पहिला फर्टिलायझर डोस असणार आहे ज्याच्यामध्ये आपण हाफ डोस नायट्रोजनचा देणार आहोत, फुल डोस फॉस्फरसचा आणि फुल डोस पोटॅशचा. तो झाला बेसल डोस आणि रिमेनिंग नायट्रोजनचा जो हाफ डोस असणार आहे तो आपण टॉप ड्रेसिंगनी ट्रान्सप्लांटिंग झाल्याच्या नंतर 2 महिन्याच्या अंतराने किंवा 1 महिन्याच्या अंतराने आपल्याला तो अप्लाय करायचा आहे. ओके, हे झालं मॅन्युअल्स आणि फर्टिलायझर्स. मॅन्युअल्स मध्ये 10 टन FYM हेक्टरी ऍड करायचं आहे. फर्टिलायझर मध्ये 20 ते 150 kg नायट्रोजन, 60 kg फॉस्फरस आणि 60 kg पोटॅश आपल्याला द्यायचं आहे. देन इरिगेशन मध्ये बघा, इरिगेशन इज गिवन इमिडिएटली आफ्टर प्लांटिंग अँड प्लांटिंग इज डन इन ड्राय डेज. इरिगेशन आपल्याला कधी द्यायचं आहे तर प्लांटिंग झाल्याच्या नंतर लगेचच, इमिडिएटली आफ्टर प्लांटिंग झाल्याच्या नंतर लगेचच. व्हेन प्लांटिंग इज डन इन ड्राय डेज, केव्हा जर प्लांटिंग आपली ड्राय डेज मध्ये झाली असेल, कोरड्या हवामानात किंवा जास्त रेनफॉल वगैरे ज्यावेळेस नसेल तर मॉइश्चर अवेलेबिलिटी कमी असेल आणि अशा वेळेस जर आपण प्लांटिंग केलेली असेल, अशा वेळेस जर आपण ट्रान्सप्लांटिंग केलेली असेल तर आपल्याला इमिडिएटली इरिगेशन देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा, 2 इरिगेशन्स ऍट 10 days इंटरवल. तर आपल्याला काय करायचंय, सॉरी हे सेकंड इरिगेशन आहे, सेकंड इरिगेशन ऍट 10 days इंटरवल. तर सेकंड इरिगेशन आपल्याला फर्स्ट इरिगेशन देऊन झाल्याच्या नंतर 10 दिवसाच्या अंतराने किंवा 10 दिवसाच्या फरकाने आपल्याला सेकंड इरिगेशन द्यायचं आहे. आणि ड्राय सीझन मध्ये बघा, 1 इरिगेशन आफ्टर इच हार्वेस्ट. तर आपण जेवढ्या वेळेस हार्वेस्टिंग करू तर ड्राय सीझन असेल तर अशा वेळेस आपल्याला प्रत्येक हार्वेस्टिंग झाल्याच्या नंतर इरिगेशन प्रोव्हाइड करायचं आहे. फॉर अनड्युलेटिंग एरिया स्प्रिंकलर इरिगेशन शुड बी ऍडवाइजेबल. जर एरिया अनड्युलेटिंग असेल म्हणजे एकसारखा एरिया नसेल, जर जमीन जी आहे तर ती डोंगर उतारांची असेल किंवा एकसारखी लेवल मध्ये नसेल तर अशा ठिकाणी स्प्रिंकलर इरिगेशन हे ऍडवाइजेबल आहे. म्हणजे तिथं आपण स्प्रिंकलर इरिगेशन यूज जर केलं तर ते आपल्यासाठी ऍडव्हान्टेजियस आहे. ओके, हे झालं इरिगेशन. त्याच्यानंतर बघूया मल्चिंग. मल्चिंग मध्ये बघा, इट हॅज वीड सपरेशन कॅपॅसिटी. मल्चिंग आपण का करतो मी तुम्हाला बऱ्याचशा क्रॉप मध्ये सांगितलेलं आहे. मॉइश्चर कॉन्झर्वेशन साठी, वीड सपरेशन साठी किंवा वीड ग्रोथ कंट्रोल करण्यासाठी, मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी, आपलं जे वॉटर आहे तर ते वॉटर सेव्ह करण्यासाठी आपण मल्चिंग बऱ्याचशा क्रॉप मध्ये यूज करत असतो. तर जे लेमन ग्रास आहे त्याच्यामध्ये आपण जे मल्चिंग यूज करतो तर त्याच्यामुळे काय होते, इट हॅज वीड सपरेशन कॅपॅसिटी. मल्चिंग मध्ये काय कशी कॅपॅसिटी आहे तर वीड सपरेशनची कॅपॅसिटी आहे. तर मल्चिंगच्या थ्रू वीड कसं काय म्हणजे कंट्रोल होऊ शकतं किंवा सपरेशन का म्हटलंय तर मल्चिंग ज्यावेळेस आपण करतो तर त्यावेळेस काय होतं, आपण एरिया जो आहे मॅक्झिमम एरिया आपण काय केलेला असतो त्या पॉलिथिन शीटनी कव्हर केलेला असतो आणि आपलं जे वॉटर सेव्ह होणार आहे किंवा आपण जे पाणी देणार आहोत तर ते एक्झॅक्टली रूटच्या राऊंड एरियामध्येच आपण दिल्यामुळं बाकीचा जो पोर्शन आहे तर तिथं आपलं जे पाणी आहे ते वेस्ट न जाता तिथं वीडचं जर पाणीच नाही गेलं तर तिथं काय होणार नाहीये, वीड फॉर्मेशन किंवा वीड जर्मिनेटच होणार नाहीये. त्यामुळं वीड सपरेशन साठी मल्चिंग काय आहे, बेस्ट आहे. त्याच्यानंतर हँड विडिंग ऍट
सॉरी, हा मल्चिंग मध्ये बघा डिस्टिलेशन वेस्ट जे आहे स्पेंट ग्रासेस अप्लाइड ॲज अ ऑर्गॅनिक मल्च, म्हणजे आपण याच्यामध्ये ऑर्गॅनिक मल्च यूज करू शकतो किंवा पॉलिथिन मल्च सुद्धा यूज करू शकतो. इंटरकल्चर ऑपरेशन्स मध्ये बघा, इंटरकल्चर मध्ये आपल्याला काय करायचे आहे, हँड विडिंग करायचे आहे 25 to 30 days फॉलोड बाय वन होईंग ॲट 40 to 60 days. एक ट्रान्सप्लांटिंग झाल्याच्या नंतर 1 month मध्ये आपल्याला काय करायचे आहे, हँड विडिंग करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर 40 ते 60 दिवसामध्ये आपल्याला एक हुईंग करून घ्यायची आहे. ओके, त्याच्यानंतर हार्वेस्टिंग मध्ये बघा, ग्रास इज हार्वेस्टेड व्हेन इंडिव्हिज्युअली टिलर हॅज 4 to 5 फुल्ली ओपन लीव्स. तर आपण लेमन ग्रास कधी हार्वेस्ट करू शकतो, तर ज्या वेळेस इंडिव्हिज्युअल टिलर्स जे आहेत, इंडिव्हिज्युअल टिलर्स म्हणजे तुम्ही इथं बघू शकता, हे असं जे सेपरेटली टिलर्स आहेत, हे तुम्ही पाहू शकता वेगवेगळे. तर हे जे सेपरेटली टिलर्स आहेत, तर त्याचे जवळपास 4 ते 5 लीव्स ज्या वेळेस ओपन झालेले असतील, तर अशा वेळेस आपण काय करू शकतो, लेमन ग्रास हार्वेस्टिंग साठी रेडी आहे असं आपण समजू शकतो. त्याच्यानंतर बघा हार्वेस्टिंग मेथड, the plant are cut about 10 to 20 centimeter above the ground level with sickles. First harvest is obtained after 4 to 5 months of transplanting. तर हार्वेस्टिंग मेथड कशी आहे बघा, कसं हार्वेस्ट करायचं आहे, तर सिकलच्या साह्याने आपल्याला काय करायचं आहे, 10 ते 20 सेंटीमीटर ग्राउंड लेवल पासून आपल्याला काय करायचं आहे, ते प्लांट कट करून घ्यायचं आहे सिकलच्या साह्याने. त्याच्यानंतर काय सांगितलंय बघा, फर्स्ट हार्वेस्ट इज ऑब्टेन्ड आफ्टर 4 to 5 months ऑफ ट्रान्सप्लांटिंग. तर पहिली जी हार्वेस्टिंग आहे, तर ती ट्रान्सप्लांटिंग झाल्याच्या नंतर 4 ते 5 मंथ मध्ये आपण आपल्याला हार्वेस्टिंग साठी रेडी होते. त्याच्यानंतर बघा, क्रॉप शुड नॉट बी अलाउड टू प्रोड्यूस इन्फ्लोरोसन्स अँड इट इज व्हेरी ॲडव्हर्सली अफेक्ट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स ऑन सबसिक्वेंट हार्वेस्ट. तर काय करायचंय, प्लांट तोपर्यंत लेमन ग्रासचा हार्वेस्टिंग साठी ठेवायचं नाही जोपर्यंत जेणेकरून त्याला इन्फ्लोरोसन्स येतील. जर इन्फ्लोरोसन्स आले तर त्याचा इफेक्ट कशावरती होतो, ग्रोथ आणि डेव्हलपमेंट वरती. कारण जे आपल्याला नंतर भेटणाऱ्या ज्या हार्वेस्टिंग आहेत, तर त्या हार्वेस्टिंग आपल्याला मिळत नाहीत जर त्याला इन्फ्लोरोसन्स आलं तर. त्याच्यामुळे इन्फ्लोरोसन्स येण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, हार्वेस्टिंग करून घ्यायची आहे. टाइम ऑफ हार्वेस्टिंग बघा, बीन्स इन मे मध्ये जनरली हार्वेस्टिंग केली जाते आणि ती मे मध्ये जर स्टार्ट केली तर जानेवारी पर्यंत कंटिन्युअसली चालू असते. कारण की लेमन ग्रास मध्ये आपण मॅक्झिमम 7 ते 8 हार्वेस्टिंग करू शकतो. त्याच्यानंतर बघा, सनी डेज हार्वेस्टिंग साठी प्रेफरेबल आहेत. जास्त क्लाउडी आणि मिस्ट कंडिशनचं जे क्लायमेट आहे, तर ते लीफ ऑइल कंटेंट वरती काय करतं, अफेक्ट करतं. त्याच्यानंतर इल्ड जे आहे, तर ते बघा, हार्वेज इल्ड आपल्याला किती मिळतं, 3 ते 4 टन पर एकर पर हार्वेस्ट. एका हार्वेस्ट मध्ये आपल्याला नियर अबाउट 3 ते 4 टन आपल्याला हार्वेज इल्ड मिळतं. इन जनरल द रिकव्हरी ऑफ ऑइल इज लोअर इन रेनी सीझन. रेनी सीझन मध्ये ऑइल रिकव्हरी जी आहे, तर ती कशी असते, कमी असते. ओके, तर हे झालं अशा पद्धतीनं आपल्या पॅकेजिंग प्रॅक्टिसेस किंवा प्रोडक्शन टेक्नॉलॉजी ऑफ लेमन ग्रास. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता पॅकेजिंग प्रॅक्टिसेस फॉर कल्टिवेशन ऑफ सिट्रोनेला. सिट्रोनेला हे सुद्धा या जीनस मधलं आहे, ज्याला आपण लेमन ग्रास तुम्हाला मी जे सांगितलं याचं सुद्धा बॉटनिकल नेम जे आहे, तर ते काय आहे, सिम्बोपोगॉन विंटेरियस. त्याचं जे बॉटनिकल नेम आहे, तर ते काय आहे बघा, सिम्बोपोगॉन विंटेरियानस. त्याच्यानंतर फॅमिली याची सुद्धा पोएसिस आहे. क्रोमोझोम नंबर याचा आहे 2n=20. सेंटर ऑफ ओरिजिन आहे श्रीलंका. ओके, सॉइल बघा कशा पद्धतीची लागते सिट्रोनेला साठी, तर सिट्रोनेला साठी सॉइल आहे वाइड रेंज ऑफ सॉइल कंडिशन्स इज सुटेबल फॉर कल्टिवेशन ऑफ सिट्रोनेला. सिट्रोनेलाच्या कल्टिवेशन साठी वेगवेगळ्या सॉइल कंडिशन मध्ये सिट्रोनेला हे ग्रोन केलं जातं. बट सॉइल रिच इन ह्युमस हॅव्हिंग गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी अँड गुड ड्रेनेज शुड बी प्रेफर्ड. पाण्याचा उत्तम असा निचरा होणारी जी जमीन आहे, तर ती मोस्टली ज्याच्यामध्ये ह्युमसचं पर्सेंटेज हे जास्त असेल आणि चांगली सुपीक अशी जी जमीन आहे, तर ती सिट्रोनेला साठी मोस्टली प्रेफरेबल आहे.
अल्कलाईन आणि वॉटर लॉक्ड जर सॉइल असेल तर ती क्रॉप ग्रोथ काय करते, अफेक्ट करते. आणि आयडियल जो पीएच आहे सॉइलचा तर तो किती असला पाहिजे, 5.0 to 7.0 फॉर कल्टिवेशन ऑफ सिट्रोनेला. ओके, देन नेक्स्ट वन इज क्लायमेट. क्लायमेट मध्ये बघा, सिट्रोनेला थ्राइव्स वेल अंडर द ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल कंडिशन्स. सिट्रोनेला जे आहे तर ते ट्रॉपिकल आणि सब ट्रॉपिकल कंडिशन्स दोन्ही मध्ये ग्रोन केलं जातं. जिथं की टेम्परेट आणि ह्युमिड किंवा वार्म जे क्लायमेट आहे अशा दोन्ही क्लायमेट मध्ये जनरली सिट्रोनेला ग्रोन होतं. इट रिक्वायर्स अबंडंट मॉइश्चर अँड सनशाईन फॉर गुड ग्रोथ. चांगल्या पद्धतीची किंवा चांगल्या क्वालिटीची ग्रोथ होण्यासाठी, वाढ होण्यासाठी स्वच्छचा सूर्यप्रकाश आणि मॉइश्चर जे आहे कंटिन्युअसली ते सिट्रोनेलासाठी रिक्वायर्ड आहे. त्याच्यानंतर बघा, गुड रेनफॉल ऑफ अबाउट 2500 millimeter well spread over the year, high atmospheric humidity near about 2000 ते 2500 मिलीमीटर रेनफॉल हा रिक्वायर्ड आहे सिट्रोनेलासाठी. त्याच्यानंतर appear to influence the growth of the plant, yield and quality of oil favorably. त्याच्यानंतर बघा, हा जो रेनफॉल आहे तर तो कशावरती अफेक्ट करतो, तर जी ग्रोथ आहे प्लांटचं जे इल्ड आहे तर आणि त्याची जी क्वालिटी आहे याच्यावरती रेनफॉल अफेक्ट करतो. प्रोपेगेशन ह्याचं कशा थ्रू होतं, व्हेजिटेटिव्हलीच होतं, ज्याला आपण क्लम्स म्हणतो किंवा स्लिप्स. युजली एकर ऑफ जावा सिट्रोनेला कॅन प्रोव्हाइड इनफ मटेरियल फॉर 10 acres ऑफ लँड. 1 एकर जर सिट्रोनेला असेल तर त्याच्यापासून आपण नियर अबाउट 10 एकर्सच्या लँडवरती सिट्रोनेलाची ट्रान्सप्लांटिंग करू शकतो. म्हणजे आपल्याला जे सीडलिंग मिळतं तर ते 1 एकर पासून आपल्याला नियर अबाउट 10 एकर लँडवरती आपण ट्रान्सप्लांटिंग करू शकू, एवढं सीडलिंग आपल्याला भेटतं. त्याच्यानंतर बघा, प्लांटिंग टाइम आहे ऑनसेट ऑफ मान्सून. मान्सून येण्याच्या सुरुवातीला आणि रेनी सीझनच्या मिडलला, जून जुलै मध्ये आपण सिट्रोनेलाची प्लांटिंग करू शकतो. त्याचं जे स्पेसिंग आहे तर ते स्पेसिंग बघा, द प्लांटिंग डिस्टन्स ऑफ 60 by 90 स्क्वेअर सेंटीमीटर. डिस्टन्स किती आहे किंवा स्पेसिंग किती आहे, 60 by 90 स्क्वेअर सेंटीमीटर. आणि हे जे सिट्रोनेला आहे हे सुद्धा रिजेस अँड फरोज म्हणजे सरीवरंब पद्धतीनेच आपण काय करतो, ग्रोन करतो. त्याचं जे सीड रेट आहे किंवा सीडलिंग किती लागतात, तर नियर अबाउट 18,000 प्लांट्स जे आहेत किंवा जे क्लम्स आहेत तर ते हेक्टरी आपल्याला रिक्वायर्ड आहेत. त्याच्यानंतर इम्प्रूव्ड व्हरायटीज कुठल्या कुठल्या आहेत, तर इम्प्रूव्ड व्हरायटीज मध्ये आहे बायो 13, मंजुषा, मंदाकिनी. ह्या इम्प्रूव्ड व्हरायटीज आहेत कशाच्या, सिट्रोनेलाच्या. कुठल्या कुठल्या, बायो 13, मंजुषा, मंदाकिनी. प्लांटिंग टाइम काय सांगितला, मान्सूनच्या सुरुवातीला किंवा मग मिडल मध्ये, रेनी सीझन मध्ये आपण कधीही करू शकतो. स्पेसिंग जे आहे तर ते आहे 60 by 90 स्क्वेअर सेंटीमीटर. नियर अबाउट सीड रेट जो आहे तर तो आहे 18,000 प्लांट्स हेक्टरी आपल्याला गरजेचे आहेत. इम्प्रूव्ड व्हरायटीज मध्ये तुम्हाला सांगितलं बायो 13, मंजुषा, मंदाकिनी. देन नेक्स्ट मध्ये मॅन्युअरिंग बघा, 8 ते 10 टन काय करायचे आपल्याला, कंपोस्ट जे आहे तर ते आपल्याला सॉइल मध्ये लँड प्रिपरेशनच्या वेळेसच आपल्याला इन्कॉर्पोरेट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपले जे NPK आहे तर ते किती आहे बघा, 40 kg P2O5 म्हणजे आपल्याला फॉस्फरस जो आहे तर तो 40 kg द्यायचा आहे, पोटॅश 40 kg द्यायचा आहे. आणि प्लांटेशन झाल्याच्या नंतर आपल्याला 80 kg म्हणजे 80 kg नायट्रोजन हेक्टरी अप्लाय करायचा आहे आणि तो 4 स्प्लिट डोसेस मध्ये द्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा, इरिगेशन मध्ये फॉर हेल्दी क्रॉप ग्रोथ इट शुड बी इरिगेटेड फ्रिक्वेंटली. द क्रॉप uses large amount of water. Irrigation interval of 15 days in winter and 10 days in summer is required for good yield. तर इरिगेशन जे आहे तर ते चांगल्या क्वालिटीची ग्रोथ होण्यासाठी आपल्याला फ्रिक्वेंटली इरिगेशन देणं गरजेचं आहे. त्याच्यासोबतच आपल्याला सिट्रोनेलासाठी वॉटर जे आहे तर ते जास्त लागतं. जर आपण विंटर सीझन साठी सिट्रोनेला ग्रोन करत असेल तर आपल्याला 15 दिवसाच्या फरकाने किंवा 15 दिवसाच्या अंतराने आपल्याला पाणी जे आहे ते द्यायचं आहे. आणि ते जर आपण समर सीझन साठी घेत असेल तर आपल्याला 10 दिवसाच्या अंतराने काय करायचं आहे, इरिगेशन द्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला चांगल्या क्वालिटीचं आणि जास्तीत जास्त यील्ड भेटू शकेल. त्याच्यानंतर विडिंग जे आहे तर ते बघा, काय विडिंग मध्ये काय सांगितलंय, विडिंग इज नेसेसरी फॉर
द फर्स्ट 23 months till the planting material get established. तर विडिंग आपल्याला गरजेचे आहे. पहिले 2 ते 3 जे मंथ आहेत त्याच्यामध्ये आपल्याला विडिंग कंटिन्युअसली फ्रिक्वेंटली करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा पेस्ट आणि डिसीजेस मध्ये बघा, पेस्ट मध्ये आहे जनरली लीफ ब्लाइट आणि अँथ्रॅकनोज अफेक्ट सिट्रोनेला. लीफ ब्लाइट जो डिसीज आहे आणि अँथ्रॅकनोज याला आपण बॅक्टेरियल डिसीजेस म्हणतो, जे जनरली लिप्स वरती येतात. तर हे कंट्रोल करण्यासाठी आपल्याला फंजीसाइड दिलेला आहे किंवा जे पेस्टिसाइड दिलेलं आहे तर ते कुठलं आहे, डायथेन M45 किंवा डायथेन Z78. या दोन्हीपैकी कुठलंही एक आपण पेस्टिसाइड लीफ ब्लाइटच्या किंवा अँथ्रॅकनोजच्या कंट्रोलसाठी यूज करू शकतो. त्याच्यानंतर बघा त्याच्यासोबतच अँथ्रॅकनोजच्या कंट्रोलसाठी आपण डायथिओकार्बामेट हे सुद्धा पेस्टिसाइड यूज करू शकतो. त्याच्यानंतर हार्वेस्टिंग मध्ये बघा 3 cuttings may be obtained in the first year commencing 6 months after planting. जर पहिली कटिंग आहे तर फर्स्ट इयर मध्ये आपल्याला ती ट्रान्सप्लांटिंग झाल्याच्या नंतर 6 month मध्ये पहिली ट्रान्सप्लांटिंग आपल्याला याच्यापासून मिळते. याची सुद्धा हार्वेस्टिंग काय करायचं आहे, अबव दी ग्राउंड लेवल पासून आपल्याला सिकलच्या सहाय्याने 15 ते 20 सेंटीमीटरची हाईट ज्यावेळेस असेल प्लांटची त्यावेळेस आपल्याला हे काय करायचं आहे, फ्रॉम ग्राउंड लेवल पासून कट करायचं आहे. आणि याचं जे ऑइल यील्ड आहे तर ते स्टेम डिस्टिलेशन प्रोसेसने आपल्याला यील्ड काय करायचं आहे त्याचं सेपरेट करून घ्यायचा. त्याच्यानंतर यील्ड मध्ये बघा किती यील्ड भेटतं आपल्याला, तर जे ऑइल यील्ड आहे तर ते 200 ते 300 kg हेक्टरी पर इयर. एका वर्षामध्ये आपल्याला एका हेक्टर मधून 200 ते 300 kg ऑइल जे आहे तर हे आपल्याला सिट्रोनेलाच्या प्लांट पासून मिळत असतं. आणि त्याच्यानंतर बघा क्रॉप अंडर ऍव्हरेज मॅनेजमेंट शुड नॉट यील्ड लेस दॅन 20 kg. जर आपलं मॅनेजमेंट जे आहे प्लॉटचं किंवा फील्डचं तर ते पुअर क्वालिटीचं असेल किंवा आपण इरिगेशन किंवा फर्टिलायझर वेळेवर दिले नसतील तरी सुद्धा ऑइल यील्ड हे अंडर 200 kg च्या आपल्याला मिळत नाही, म्हणजे अबाव 200 kg आपल्याला यील्ड हे मिळत असतं. त्याच्यानंतर युजेस मध्ये बघा द ऑइल इज युजली मोस्टली इन परफ्युमरी. ऑइल कुठं कुठं यूज केले जातं तर इन परफ्यूम इंडस्ट्री बोथ डायरेक्टली आणि इनडायरेक्टली, दोन्ही पद्धतीने म्हणजे डायरेक्टली आणि इनडायरेक्टली सुद्धा परफ्यूम इंडस्ट्री ज्या आहेत किंवा साबण असेल, डिटर्जंट्स असतील किंवा जे काही आपण क्लिन्झिंग साठी जे मटेरियल यूज करतो मग ते सरफेस डिसइन्फेक्ट करण्यासाठी असेल, हँड वॉश असतील, परफ्युम्स असतील, सोप्स असतील, डिटर्जंट्स असतील, तर याच्यामध्ये हे इन्सेक्टिसाइड्स असतील, हे जे प्रोडक्ट्स आहेत हे बनवण्यासाठी सिट्रोनेला ऑइल हे मेजरली यूज केलं जातं. इट इज ऑल्सो व्हॅल्युएबल कन्स्टिट्युएंट इन परफ्युमरी फॉर सोप्स अँड डिटर्जंट्स. साबणामध्ये किंवा साबण आणि जे आपण डिटर्जंट पावडर यूज करतो तर याच्यामध्ये फ्रॅग्रन्स येण्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला जो परफ्यूम जो स्मेल येत असतो तर त्याच्यासाठी सुद्धा सिट्रोनेला हे जे ऑइल आहे तर हे इसेन्शियल आहे. हा झाला युजेस, हे जे बेसिक युजेस सांगितले सिट्रोनेलाचे ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट प्लांट आहे मिंट. हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. आणि याच आपण लेक्चर इथेच थांबवतोय. व्हिडिओ ऑन करायचे, अटेंडन्स घेता येईल म्हणजे मला.